अध्यक्ष बापूराव पाटील धोंडगे, उपाध्यक्ष आदरणीय बापूराव पाटील धोंडगे, त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष आदरणीय लाडेकर साहेब, सचिव आदरणीय गुणाथरावजी कोडे साहेब, सहसचिव आदरणीय मुकेशरावजी धोंडगे साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आवर्जून श्रीरामजी गरुडकर साहेब, त्याचबरोबर पप्पू राजे साहेब, त्याचबरोबर आता आमचे सहकारी मित्र जिल्हा परिषद सदस्य चंदन पाटील, बालाजीरावजी केंद्रे साहेब, आमच्या हैदर भाई आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे आदरणीय पत्रकार बांधव आणि गणेशरावजी धाबे साहेब आणि दोबे साहेब आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर बंधू भगिनी आणि मर्दव, या ठिकाणी खऱ्या अर्थानं मला समाधान वाटलं ज्यावेळेस माणिक गडावरून ही यात्रा आपली निघाली, त्यावेळेस माणिक गडावर ते गुराकी गड एवढा पूर्ण रस्ता माझ्या मायबाप जनता जनार्दन सर्व गुराकी राजांनी, माझ्या संस्थेच्या सर्व सहकार्यांनी भरून दाखवला आणि चांगल्या पद्धतीची ही यात्रा दरवर्षीपेक्षा सगळ्यात मोठी यात्रा या ठिकाणी आपण करून दाखवली, त्याबद्दल आपण सर्वांचं मनोपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. त्यामध्ये लेझिम वाले विशेष म्हणजे मी प्रत्येक ठिकाणी बघितलं जाऊ की प्रत्येकाने आपापली गाडी आणली होती, लेझिम पद आणले होते, प्रत्येकाने आपल्या पद्धतीने जे काही करता येईल ते या ठिकाणी केलं. म्हणजे तळमळ आहे हे गुराकी साहित्य संमेलन हे माझं आहे आणि माझं आहे आणि हे मला पुढे न्यायचंय, याला मोठं करायचंय, ही भावना प्रत्येकात दिसली. त्यामध्ये मला खूप मोठं समाधान आज या ठिकाणी वाटलं. लेख वाचवा सोनखेड आणि आमचे नांदेडच्यांनी लेख शिकवा अभियानाच्या माध्यमातून, या रॅलीच्या माध्यमातून एक संदेश या ठिकाणी दिला. यामुळे मी सर्वांचं मनोपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. गुराकी पीठावर असलेले आमचे पोतराज असतील, आमचे गुराकी राजे असतील, आमचे देवकर माता, वासुदेव, सर्व आमचे बाजेवाले असतील, आमचे कीर्तनकार असतील, या सर्वांचं मनोपूर्वक या ठिकाणी गुराकी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मी या ठिकाणी स्वागत करतो. मला आठवतं की गेल्या वर्षी याच ठिकाणी ज्यावेळेस भाषण झालं त्यावेळेस बाबांनी मला सांगितलं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कसल्याही प्रकारचा निधी या गुराकी साहित्य संमेलनाला आला नाही, त्यावेळेस या ठिकाणी मी सांगितलं की बाबा निश्चितच पुढच्या वर्षी या गुराकी साहित्य संमेलनाला निधी उपलब्ध आपण करून घेऊ आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादावर, सर्वांच्या ताकदीवर, गुराकी गडाच्या पुण्यावर 5 लाख रुपयाचा निधी या गुराकी साहित्य संमेलनाला जिल्हा परिषदेने मंजूर केला. त्यामुळे मी जिल्हा परिषद अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सभापती असतील, जिल्हा परिषद सर्व मध्ये सहकारी असतील, त्यांचं मनोपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. खऱ्या अर्थानं पाहिलं त्या गुराख्याची उपेक्षा प्रत्येक ठिकाणी होते. त्याला मानाचं स्थान कुठं मिळत नाही, सन्मानाचं स्थान मिळत नाही, यांच्या कलागुणांना वाव कुठे मिळत नाही, यांना गाणं म्हणण्याचा, बोलण्याचा, भाषण करण्याचा अधिकार कुठे दिला जात नाही. त्यामुळेच धोंडगे साहेबांनी हे गुराखी पीठ स्थापन केले आणि या सगळ्या मुलांना बोलण्याची ताकद आदरणीय धोंडगे साहेबांच्या माध्यमातून गुराखी गडावर होती, अभिमानाची बाब आहे. त्या पद्धतीने आताच काल परवा माळेगावची यात्रा झाली, त्या यात्रेमध्ये स्वतंत्र मराठ्यांची मागणी आदरणीय भाई केशव धोंडगे साहेबांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी मांडली. त्याचा उद्देश काय? किती वर्षापासूनच्या मागण्या आपल्या मुंबई संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये 3,500 लोक जेलमध्ये गेले, मराठवाडा बिनशर्त महाराष्ट्रामध्ये सामील झाला. त्याच मराठवाड्याला आज पाण्याला विरोध करतात, दुय्यम दर्जाची वागणूक देतात. किती वर्षाची मागणी आहे? औरंगाबाद राजाचा दर्जा दिला पाहिजे, देत नाही. हे दुय्यम दर्जाची वागणूक दूर केली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आम्हाला स्वाभिमानानं वागणूक दिली पाहिजे. नाही आम्हाला स्वतंत्र मराठवाडा द्या, नाहीतर तेलंगण ढकला. ही बाब आदरणीय भाई केशव धोंडगे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण त्या ठिकाणी परिषदेमध्ये आपण ठरवलेला आहे. आता एक निर्णय लागला विठ्ठल रुक्माईच्या मंदिरासंदर्भामध्ये. बडव्यांना त्या ठिकाणी धोंडगे साहेबांची खुमसुरी मागणी होती, त्या ठिकाणी हटवलं. आदरणीय धोंडगे साहेबांच्या माध्यमातून त्यांचं म्हणजे चोखोबाला आतापर्यंत पाहिजे ठेवलं, त्यांच्या पंचायतीला त्या ठिकाणी सदस्यत्व द्या आणि खऱ्या अर्थानं आमच्या चोखोबाला न्याय त्या ठिकाणी द्यायचा सदस्य म्हणजे त्यांना घ्या. ही परंपरा त्या ठिकाणी आदरणीय भाईच्या माध्यमातून त्या ठिकाणी मागणी मांडलेली आहे. त्याचबरोबर प्रत्येक समाजाचा माणूस त्या समितीवर गेला पाहिजे. वारकरी समाजामध्ये मुस्लिम समाजाचे सुद्धा बांधव आमचे होते, त्यांनाही त्या ठिकाणी स्थान मिळालं पाहिजे. ही भूमिका आदरणीय भाई केशवजी धोंडगे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी केलेली आहे. गुराखी साहित्य संमेलन बघितलं, मला वाटतं जे नवीन आहे, आता माझे मित्र आले असतील, हे सगळं हे गुराख्याचं आहे, माझ्या कुंड्याचं आहे, 12 बलुतेदाराचं आहे, नाहीरेवाल्याचं आहे, ज्याला कसल्याही प्रकारचा मान नाही, ज्याला कसल्याही प्रकारचं स्थान नाही, पण त्याला खऱ्या अर्थानं माणूस म्हणून जगण्याचं, स्वाभिमानाची लढाई लढवायचं काम
या गुराखी पीठाने या ठिकाणी आदरणीय केशवचंद्र माध्यमातून या ठिकाणी केल्या त्याचा अभिमान मला आहे. बरेच जणांनी बँका गेले, आमचे गायकवाड साहेब सांगितले गेले, बँका गेल्या सगळे गेले, पण त्यांच्यावर कधी केस नाही. थोडा वेळ नाव येतं गायब होऊन जातं. पण जे उभीशीत आहेत, थोडीशी कुठं चोरी झाली त्याला पळून यायचं काम हे पोलीसवाले करतात, पण मोठ्या टग्याला धरायची ताकद यांची होत नाही. बँका गेल्या, कारखाने गेले, पण यांच्याकडे कोणी बघायचं काम या ठिकाणी होत नाही. खऱ्या अर्थानं गुराखी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून या जे मागे पडलेले, ज्यांना कोणी थारा नाही, ज्यांना कोणी विश्वासात घेत नाही, ज्यांच्या कलागुणांना वाव मिळत नाही, त्यांना कुठं ना कुठं संधी मिळाली पाहिजे. त्यांचे कला आपण जोपासल्या पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं पोतराज आपल्या अंगावर चाबूक मारून प्रदर्शन करत आता पूर्ण मानेकडे गुराखी गडापर्यंत आलं. पण सरकार जर अशाच पद्धतीनं दुय्यम मराठवाड्यात येत असेल, आम्हाला उपराष्ट्राचा दर्जा औरंगाबाद येत नसेल, लाज वाटते, मला शरम वाटते. माझ्या एक कंधार लोहा तालुक्यामध्ये 59 हुतात्मे झाले, एक त्या कल्लाळीमध्ये 35 हुतात्मे झाले, तरी या सरकारला लाज वाटत नाही. त्या ठिकाणी हुतात्मा स्मारक त्या ठिकाणी बांधत नाहीत. आता खऱ्या अर्थानं पोतराजांना माझी विनंती आहे की आता आपल्या अंगावर फटाके न मारता या सरकारच्या अंगावर फटाके मारायची वेळ या ठिकाणी आलेली आहे. त्यासाठी आपण सर्वांनी सज्ज झालं पाहिजे, एवढी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. आणि पुन्हा एकदा माझ्या सर्व मायबाप जनता जनार्दन, विशेष म्हणजे माझ्या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. हा कार्यक्रम आपल्या ताकदीवर, आपल्या प्रेमावर, आपल्या आपुलकीवर, आपल्या सगळ्या अस्तित्वावर हा कार्यक्रम या ठिकाणी मी घेतो. आपल्या सर्वांच्या सहकार्यावर हा कार्यक्रम घेतो. त्यामुळे आपल्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. पुन्हा एकदा स्वागत अध्यक्षाच्या या नात्यानं गुराखी मंचावरील सर्व माझे गुराखी कलावंत, पोतराज असतील, आमचे वासुदेव असतील, आमचे महाराज असतील, सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. सर्वांना सदिच्छा देतो. हा कार्यक्रम 4 दिवसाचा गुराखी साहित्य संमेलनाचा आहे. आपण भरभरून या कार्यक्रमाला आपली हजेरी लावावी. सर्व मायबाप जनता जनार्दन या ठिकाणी विनंती करतो. हा कार्यक्रम आपला आहे, आपणच गोल केला पाहिजे. आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावं आणि असाच प्रतिसाद द्यावा, एवढी या ठिकाणी विनंती करतो. आणि माझे 2 शब्द संपितो. जय क्रांती, जय महाराज. धन्यवाद भाऊसाहेब.